Hello student. Today we are going to discuss about the first unit of mathematics part 1 for class 9. Vashwamed coaching classes welcome you all in this online session. Myself Samadhan Patil, and let us start the first unit. So the unit number 1 is sets. Okay, so what is meant by set and what are the topics to be covered in this unit? Let us see them. So the first topic is introduction as usual. The second topic is the type of set. Okay, so in the introduction we will see the definition, the basic example of set. Okay, and then type of set. कुठले कुठले टाइप आपल्याला डिस्कस करायचे तिथे टाइप ऑफ सेट. Then Venn diagram. Okay, Venn is a name of scientist, and Venn diagram that we will discuss again. How we represent the set with using the Venn diagram. Venn diagram चा यूज करून आपण सेट कसे रिप्रेझेंट करतो ते पण आपण इथे डिस्कस करणार आहेत. इक्वल सेट आणि सबसेट म्हणजे काय ते पण आपण बघणार आहेत. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय? युनिव्हर्सल सेट मीन्स व्हॉट? इट इज अ सेट ऑफ ऑल. इट इज मीन्स एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ दिस सेट. ओके, युनिव्हर्सल सेट. इंटरसेक्शन अँड युनियन ऑफ सेट्स म्हणजे ऑपरेशन ऑन सेट. कुठल्या कुठल्या क्रिया आपण सेट्सवर करतो. इंटरसेक्शन आणि युनियन म्हणजे काय ते पण आपण इथे डिस्कस करणार आहेत. ओके, आणि नेक्स्ट टॉपिक जो आहे नंबर ऑफ इलेमेंट इन अ सेट, म्हणजे त्या सेटमध्ये किती इलेमेंट्स आहेत ते आपण बघणार आहेत. सपोज देर आर 10 elements in the, for example, suppose if we take the set of weeks, set of days in a week. Okay, so how many elements are there? How many days are there in a week? किती दिवस येतात एका वीक मध्ये? 7. Yes, so 7 elements are there in that set, like that. Okay, now let us recall some things. Okay, some pictures are given below. It contains the group of things, you know that. Okay, so let us see some pictures are given below. Let us observe them one by one. Okay, see what is the first picture? Yes, it is flower. Some flowers are there, and what we call it is flower bucket. Okay, त्याला काय म्हणतो आपण? फ्लॉवरची बकेट म्हणतो. It is flower bucket. Flower buckets means what? More than one flowers are there. Okay, you can see that. Second pictures are, yes, a bunch of keys are there. Number of keys तिथे आहेत. So it is a bunch of keys. And next one is what? So yes, some birds are flying over there. Okay, so it is flock of birds. Okay, त्याला काय म्हणतो आपण? Flock of birds. Next, pile of notebooks. Okay, and next one is collection of number. हे नंबरचं कलेक्शन आहे. एकापेक्षा जास्त नंबर आहेत ना, बरोबर आहे? ओके, so we use a special word for each of the collection given below. प्रत्येक कलेक्शन साठी आपण स्पेसिफिक वर्ड यूज करतोय. इथे लक्षात तुमच्या, we use a special word for each of the collection given below. In all the above example, we can clearly list the object that collection, object of that collection. ओके, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये बघा क्लिअरली आपण लिस्ट करतोय प्रत्येकाचा, आणि त्या कलेक्शनचा जो आहे वी क्लिअरली लिस्ट ऑब्जेक्ट ऑफ दॅट कलेक्शन. पर्टिक्युलर कलेक्शन देतो. समजा कीज घेतल्या त्यांचं कलेक्शन आहे. ओके, फ्लॉवर घेतलं त्यांचं कलेक्शन आहे. बुक्स घेतलं त्यांचं कलेक्शन आहे. बर्ड्स आहे त्यांचं कलेक्शन. येते लक्षात? पर्टिक्युलर ऑब्जेक्टशी क्लिअरली लिस्ट द ऑब्जेक्ट ऑफ दॅट कलेक्शन. ओके, वी कॉल द कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट ॲज अ सेट. मग प्रत्येक कलेक्शनला काय म्हणतो आपण? सेट म्हणतो. बरोबर आहे. बंच ऑफ कीज हा एक प्रकारचा सेट झाला. बरोबर आहे ना. नंतर नंबर्स दिलेले आहेत, कलेक्शन ऑफ नंबर आहे, तो पण एक प्रकारचा सेट झाला. पुस्तकांचा सेट झाला. बरोबर आहे ना. या प्रकारचे येतं लक्षात. नाउ ऑब्झर्व द कलेक्शन्स. ओके, हॅपी चिल्ड्रन्स इन व्हिलेज. हे एक एक्झाम्पल. एक व्हिलेज आहे, त्याच्यातले सगळे हॅपी चिल्ड्रन, सगळे आनंदी मुलं. ओके, सेकंड, ब्रिलियंट स्टुडंट्स ऑफ द क्लास. एखाद्या क्लासमध्ये ब्रिलियंट स्टुडंट कुठले कुठले, त्यांचं कलेक्शन. ओके, मग या दोघांवरनं तुमच्या काय लक्षात येतंय? कॅन यू क्लिअरली कलेक्ट देम? ओके, एखाद्या समजा नाशिक सिटीमध्ये गेले तुम्ही किंवा तुमच्या कॉलनीमध्ये, हॅपी चिल्ड्रन्स. हॅपीची जी डेफिनेशन आहे ती प्रत्येक मुलाला चेंज होईल. बरोबर आहे ना.
we cannot predict, we cannot exactly pick up them who is happy and who is unhappy. Okay, same for brilliant student. So in both the example, the word happy and brilliant are relative terms. They are relative because the exact meaning of this word to be happy and to be brilliant differ from person to person. प्रत्येक आता कोणी हॅपी असेल, कोणी अनहॅपी असेल, कोणी ब्रिलियंट असेल, कोणी ब्रिलियंट नसेल. येते लक्षात? ओके, देअरफॉर दीज कलेक्शन आर नॉट सेट. येते लक्षात? म्हणजे हे कलेक्शन काय आहेत मग? हॅपी चिल्ड्रन्स इन अ विलेज आणि ब्रिलियंट स्टुडंट ऑफ द क्लास आर नॉट सेट. हे काय आहे? सेट नाही आहेत. कळत आहे तुम्हाला? ओके. नेक्स्ट, सी द एक्झाम्पल गिव्हन बिलो अँड डिसाइड वेदर इट इज अ सेट ऑर नॉट. आपण काही एक्झाम्पल्स बघूया, त्याच्यावरून आपण डिस्कस करूया. म्हणजे तुम्हाला समजेल की सेट आणि सेट आहे किंवा नाहीये, त्याच्यावरून आपल्याला लगेच कळेल. पहिले बघा, डेज ऑफ वीक. येस, आपण क्लिअरली घेऊ शकतो ना त्यांना. डेज ऑफ वीक, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. झाले 7. येते लक्षात? सेकंड, मंथ इन अ इयर. येस, January, February, March up to December. 12 months are there. Yes. Brave children in the class. No, this is not set because this is again a relative term. येते लक्षात? ब्रेव चिल्ड्रन. शूर विद्यार्थी कुठल्या क्लास मधला नाही सांगू शकत ना आपण. म्हणजे सांगू शकत नाही म्हणजे ते प्रत्येक स्टुडंट ला चेंज होईल. येते लक्षात? कोणी ब्रेव असेल, कोणी नसेल. दिस इज नॉट अ सेट. दिस इज रिलेटिव्ह टर्म. First and counting number. Yes, it is set. Strong fort of Maharashtra. नाही सांगतायत कुठला कुठला. It is relative term. This is not a set. येते लक्षात? Planet in our solar system. Yes, planet is the set of the. It is a set actually. बरोबर आहे? ओके, किती प्लॅनेट्स? 8 प्लॅनेट्स, 9 जे काय असेल तुमचे. ओके, ते प्लॅनेट्स येतील त्याच्यामध्ये सगळे. येते लक्षात? ओके, म्हणजे एक तुमच्या लक्षात आलं असेल की सेटमध्ये काय क्लिअरली मेन्शन करता येतील असे ऑब्जेक्ट्स पाहिजे. कळत आहे? जर आपण एखादी ऑब्जेक्ट क्लिअरली मेन्शन नाही करू शकत आहे, फॉर एक्झाम्पल हॅपी चिल्ड्रन्स, फॉर एक्झाम्पल ब्रेव चिल्ड्रन्स, फॉर एक्झाम्पल ब्रिलियंट स्टुडंट्स, क्लिअरली मेन्शन नाही करू शकत. बरोबर ना? आता बघा, एखादी आनंदी असेल, पुढच्या क्षणी तो लगेच दुःखी होईल. वी कॅनॉट प्रेडिक्ट अबाउट हॅपी चिल्ड्रन हु इज एक्झॅक्टली द हॅपी, हु इज एक्झॅक्टली द ब्रिलियंट. बरोबर ना? एखादा स्टुडंट ब्रिलियंट आहे स्टडीमध्ये, एखादा स्टुडंट ब्रिलियंट आहे स्पोर्टमध्ये, मग कोणाला घेणार तुम्ही? दिस इज रिलेटिव्ह टर्म. दिस इज रिलेटिव्ह. ओके, दॅट्स वाय वी कॅनॉट take these as a set. Okay, days of a week clearly mention करू शकतो. month, first counting 10 numbers. Okay, strong foot नाही करू शकत. planets yes करू शकतो. अशा प्रकारचे हे काय झाले? तुमचे सेट झाले. कळत आहे? now what is the definition of set? actually let us see the what is meant by set. Okay, definition. If we can definitely, मी बघितलं बघा, म्हटलं बघा, clearly or definitely and clearly decide the objects of a given collection, then that collection is called as a set. First and counting number. बरोबर आहे? days in a week, month in a year, हे काय झाले तुमचे? सेट झाले. Generally the name of the set is given by what? Capital letter A, B, C up to Z. Capital letter ने डिनोट करतो आपण. ओके, आणि त्याच्यामधले जे एलिमेंट्स आहेत, द मेंबर ऑर एलिमेंट्स ऑफ द सेट्स आर शोन बाय युझिंग स्मॉल लेटर A, B, C. अशा प्रकारे. कळतंय? ओके. If A is an element of set A, then we write it as A belongs to A. A belongs to A means स्मॉल ए बिलॉंग्स टू ए मीन्स ए हा स्मॉल ए जो आहे ना तो कॅपिटल ए म्हणजे काय? सेट ए आहे तो. स्मॉल ए जो आहे तो सेट ए चा इलेमेंट आहे. फॉर एक्झाम्पल, यू आर बिलॉंग्स टू युअर फॅमिली. तुमची फॅमिली एक सेट झाला आणि तुम्ही त्याचा इलेमेंट आहात. यू आर बिलॉंग्स टू अश्वमेध कोचिंग क्लास, फॉर एक्झाम्पल. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही काय? अश्वमेध कोचिंग क्लासचा इलेमेंट झाले. फॉर एक्झाम्पल, आता क्लास ऑफ 9 स्टुडंट हा सेट झाला ना एक. बरोबर आहे ना? हा सेट झाला एक आणि तुम्ही त्याचे काय आहेत? इलेमेंट आहेत. बरोबर आहे ना? ओके,
अशा प्रकारे आपण ते कन्सिडर करतो. इफ ए इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट ए देन वी राईट ए डज नॉट बिलॉंग्स टू ए. येते लक्षात? जर ए त्याचा एलिमेंट नसेल तर कसं लिहू शकतो आपण? ए डज नॉट बिलॉंग्स टू ए. येते लक्षात? ओके. फॉर एक्झाम्पल आता एखादा भारतीय आहे, बरोबर ना? एखादे आता महात्मा गांधी बिलॉंग्स टू इंडिया, बरोबर ना? किंवा मग अजून काय म्हणू शकतो आपण? सचिन तेंडुलकर बिलॉंग्स टू इंडिया, तो भारतीय आहे. सचिन तेंडुलकर डज नॉट बिलॉंग्स टू व्हॉट? अमेरिका. येते लक्षात? सचिन तेंडुलकर डज नॉट बिलॉंग्स टू अमेरिका बिकॉज सचिन इज नॉट अ एलिमेंट ऑफ ए. सचिन इज नॉट अ एलिमेंट ऑफ अमेरिका. अशा प्रकारे सो वी कॅन राईट दिस ए बिलॉंग्स टू ए और ए डज नॉट बिलॉंग्स टू ए. जर त्याचा एलिमेंट असेल तर ए बिलॉंग्स टू ए, की तो त्याच्यामध्ये आहे, आणि त्याच्यामध्ये नसेल तर ए डज नॉट बिलॉंग्स टू ए. कसं रीड करायचंय बघा, त्याला लिहायचं कसं आहे आणि रीड पण कसं करायचंय ते चेक करा. ए बिलॉंग्स टू ए जर असेल तर ए बिलॉंग्स टू ए, नसेल तर ए डज नॉट, अशी आडवी रेष मारायची त्याला. कळतंय? ओके. नाव लेट अस ऑब्झर्व द सेट ऑफ नंबर्स. कुठला सेट आहे? नॅचरल नंबर. येस. होल नंबर 0 पासून स्टार्ट करतो. इंटिजर्स -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी. क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये. सेट ऑफ रिअल्स, सगळे सेट असतात त्याच्यामध्ये. इट इज अ युनियन ऑफ ऑल सेट. बरोबर आहे ना? येतंय लक्षात? हा आर जो आहे ना, हा युनिव्हर्सल सेट आहे या चारींचा. दॅट वी डिस्कस लेटर. ओके. तो कन्सेप्ट पुढे बघायचा आहे आपल्याला. ओके. मेथड ऑफ रायटिंग द सेट्स. आता सेट बघितला आपण, ते कशा प्रकारे लिहितात ते चेक करूया. हाऊ वी राईट द सेट्स. ओके. सो मेथड ऑफ रायटिंग द सेट्स. There are actually two methods of writing the sets. First method is listing method or roster method, and second is rule method or set builder method. Let us see them one by one. एक एक बघूया आपण. First method is listing method or roster method. Okay. आता इथे काय करतो बघा, ह्या मेथड मध्ये आपण in this method we write all the elements of a set. ओके. जे सगळे इलेमेंट लिहितो आपण प्रत्येकाचे. फॉर एक्झाम्पल डेज इन अ वीक, मग प्रत्येक डे लिहू आपण. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे, सगळे लिहू त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल अजून घेतलं आपण सेट ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 सगळे लिहू आपण. येते लक्षात? ओके. अशा प्रकारे आपल्याला काय लिहायचंय? सगळे इलेमेंट्स त्याच्यामध्ये लिहायचे, लिस्ट करायची त्यांची सगळ्यांची. इच ऑफ द एलिमेंट इज रिटन ओनली वन्स. एकदाच लिहायचा आहे तो एलिमेंट. येते लक्षात? अँड सेपरेटेड बाय कॉमास. त्यांना कशाने सेपरेट करायचंय? फॉर एक्झाम्पल 1 लिहिला, कॉमा द्यायचा, नंतर 2 लिहायचा, नंतर परत कॉमा द्यायचा. अशा प्रकारे. द ऑर्डर ऑफ एन एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट. ऑर्डर इम्पॉर्टंट नाहीये. फॉर एक्झाम्पल तुम्ही संडे आधी लिहिला आणि मग मंडे लिहिला तरी काही अडचण नाही. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. फक्त काय पाहिजे? तो इलेमेंट त्या सेटमध्ये लिहिला गेला पाहिजे. ओके. बट इट इज नेसेसरी टू राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ द सेट. पण प्रत्येक एलिमेंट लिहिलं. फॉर एक्झाम्पल तुम्ही डेज इन अ वीक लिहिले आणि संडे, मंडे, ट्यूजडे लिहिलं, वेनसडे सोडून दिला, असं नाही चालणार. सगळे एलिमेंट्स त्याच्यात लिहिले पाहिजे. फॉर एक्झाम्पल द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10 कॅन बी रिटन ॲज ए 3, 5, 7, 9 और ए 7, 3, 5, 9. कसे लिहा? सगळे एलिमेंट्स आलेत बघा. तुम्ही दोघं प्रकारे लिहू शकतात. Okay. If an element comes more than once, then it is customary to write that element only once. समजा एकापेक्षा 2 वेळाला आलेला आहे, तो एकदाच लिहायचा मग. ओके. सो इन द वर्ड रिमेंबर द लेटर R, M, E are repeated more than once. So the set of letters of this word is written as. बघा, रिमेंबर हा वर्ड दिसतोय, त्याच्यामध्ये किती लेटर्स आहेत? 3 आणि 3, 6, 7, 8 लेटर्स आहेत. सॉरी 8 लेटर्स आहेत. बरोबर आहे. मग आता काय? आता रिपीट कोण झालंय बघा. आर पण रिपीट झालेला आहे, एम पण रिपीट झाले आणि ई पण रिपीट झाले. 2-2दा रिपीट झाले. मग तसं जर लिहिलं तर आर 2दा आर कॉमा ई कॉमा एम कॉमा बी असं येईल तिथे. पण असं न लिहिता आर 2दा जरी आला तरी एकदाच लिहायचा, ई 2दा जरी आला, 3दा जरी आला तरी एकदाच लिहायचा. येतंय लक्षात? प्रत्येक एलिमेंट काय लिहायचा? एकचदा लिहायचा आहे. परत रिपीट करायची गरज
नाहीये. कळतंय? ओके. Now let us see the second method. It is rule method or set builder method. Okay, or set builder form. What is in by rule method? Okay, in this method we do not write the list of element. ह्या मेथड मध्ये काय लिहितो आपण? या मेथड मध्ये आपण असे प्रत्येक एलिमेंट लिहित नाही. प्रत्येक एलिमेंट्स एका रूल मध्ये कॉन्ट्रॅक्ट करतो. सो वी राईट द रूल that obey by that elements, all elements in the set. Okay, so in this method we do not write the list of element, but we write the general element using variable followed by the vertical line or colon and write the property of the variable. म्हणजे त्या प्रॉपर्टी मग काय करतो आपण, ते जे इलेमेंट्स आहेत सगळे ते काय करतात, हा रूल ओबे करतात, फॉलो करतात. आणि मग काय करतो आपण, बट वी राईट इन जनरल इलेमेंट युझिंग व्हेरिएबल्स. मग व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये ते एलिमेंट लिहितो, फॉलोड बाय व्हर्टिकल लाईन. ते पण सांगतो मी व्हर्टिकल लाईन कशी काढायची, और कोलन पण तिथे देतो. व्हर्टिकल लाईन शक्यतो आपण व्हर्टिकल लाईनच देणार आहेत. अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल, आणि त्या व्हेरिएबलची प्रॉपर्टी लिहितो की जी प्रॉपर्टी काय करते, ती प्रॉपर्टी ते सगळे इलेमेंट्स काय करतात, फॉलो करतात. इथे लक्षात. फॉर एक्झाम्पल बघा, ए इक्वल टू ए इज अ सेट x such that x belongs to n. x belongs to n म्हणजे x हा कोणाचा एलिमेंट आहे, n चा एलिमेंट आहे. n म्हणजे काय, नॅचरल नंबरचा सेट. येते लक्षात. आणि x कुठून तर कुठपर्यंत आहे, x इज इन बिटवीन 1 to 10. कळतंय, x इज इन बिटवीन 1 to 10. अँड रीड ॲज कसं लिहायचं बघा, कसं वाचायचं त्याला. सेट a इज अ सेट ऑफ ऑल x सच दॅट. ही जी व्हर्टिकल लाईन आहे तिला काय रीड करायचं, सच दॅट all element x such that x is a natural number between 1 to 10. येते लक्षात, x is a natural number between 1 to 10 किंवा x belongs to n and x is between 1 to 10. येते लक्षात. म्हणजे हा जर लिस्ट मेथड मध्ये लिहिला तर हा सेट कसा येईल, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे सगळे 10 नंबर्स येतील त्याच्यात. कळतंय? ओके. आता नेक्स्ट आहे बघा, एक्झाम्पल 2. x b सेट आहे, x such that x is a prime number between 1 to 10. बरोबर आहे ना. सेट b contains all the prime number between 1 to 10. अशा प्रकारे त्याला रीड करायचं. सो बाय युझिंग लिस्टिंग मेथड वी कॅन राईट दिस एज सी b 2, 3, 5, 7 अशा प्रकारे लिहू शकतो आपण. येत आहे ना लक्षात. इट इज व्हेरी सिम्पल. q is a set of rational number which can be written as a set builder form as. q रॅशनल नंबर आहे ना, पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये असतात बघा. रॅशनल नंबर झालाय तुमचं 7th स्टँडर्ड मध्येच झालाय. रॅशनल नंबर कसा असतो, इट इज ऑफ द फॉर्म पी अपॉन क्यू. ओके, बघा हा क्यू, कॅपिटल क्यू इक्वल टू पी अपॉन क्यू सच दॅट पी क्यू बिलॉंग्स टू आय. आय म्हणजे काय, इंटिजर. येस, -2, -1 अशा प्रकारे 0, 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी. आणि क्यू 0 नको आहे, क्यू नेव्हर बी 0. अशा प्रकारे हा सेट बिल्डर फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. अँड रीड ॲज कसं वाचायचं बघा त्याला. हाऊ टू रीड. क्यू इज अ सेट ऑफ ऑल नंबर्स इन द फॉर्म ऑफ पी अपॉन क्यू. ओके, सच दॅट पी अँड क्यू आर इंटिजर्स. ओके, अँड पी क्यू इज अ नॉन झिरो अँड क्यू इज अ नॉन झिरो नंबर. अशा प्रकारे त्याला रीड करायचं. किंवा सिम्पली असं बघा, पी अपॉन क्यू सच दॅट क्यू इज व्हॉट, इट इज अ सेट ऑफ ऑल एलिमेंट्स of the type p upon q such that p comma q belongs to I and q is never 0. ओके, p upon q च्या फॉर्म मध्ये असेल, p q कुठले काय असतील, इंटिजर असतील आणि q 0 नसेल किंवा q नॉन झिरो नंबर. रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म आणि लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. आपण बघूया काही एक्झाम्पल्स. बघा पहिला, x such that x is a letter of the word division. लिहा मग सगळे बघा, d, I, v, आय. परत बघा, आय आला होता ऑलरेडी, लिहिलाय, परत लिहिला नाही मी. येते लक्षात. मग एस लिहिला डायरेक्टली, परत आय आला, लिहिला नाही. ओ, एन. येते लक्षात. लिस्टिंग मेथड, सेट बिल्डर मेथड. बी सेट आहे बघा, वाय सच दॅट वाय इज अ नंबर सच दॅट वाय स्क्वेअर इक्वल टू 9. आता कोणाचा स्क्वेअर 9 आहे, येस 3 आणि -3 चा. करेक्ट, बरोबर. C, Z such that Z is a multiple of 5 and it is less than 30. तर Z 5 चे मल्टिपल बघा, 5, 10, 15, 20, 25. बरोबर ना. ओके,
हे अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय, अशा प्रकारे आपल्याला तो रूल मेथड आणि सेट बिल्ड, रूल मेथड किंवा सेट बिल्डर आणि लिस्टिंग मेथड मी कंपॅरिझन करून 3 एक्झाम्पल तुम्हाला सांगितले तिथे, म्हणजे तुम्हाला कळेल ऍक्च्युली यू कॅन अंडरस्टँड हाऊ टू राईट द व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिस्ट मेथड अँड सेट बिल्डर फॉर्म. येते लक्षात, और रूल मेथड. फिल इन द ब्लँक्स गिवन इन द फॉलोइंग टेबल. अजून काही एक्झाम्पल्स बघूया आपण. हे तुम्हाला मे बी अशा याच्या मध्ये येईल, कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. येते लक्षात. लिस्टिंग और रोस्टर मेथड आणि रूल मेथड. पहिला सेट आहे बघा 2 4 6. येस, दिस इज अ सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर बिटवीन 1 to 15 और लेस दॅन 15. बरोबर ना. एक्स such that x is an even natural number less than 15 ऑब्विसली. आता बघा बी सेट काय आहे, इथे रूल मेथडमध्ये दिलेला आहे, आपण लिस्ट मेथडमध्ये त्याला नंतर लिहूया. काय असेल, एक्स such that x is a perfect square number between 1 to 20. कुठले कुठले परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत 1 to 20 मध्ये. 1 आहे बघा, त्याच्यानंतर येस 4 आहे, देन 9 आहे, देन 16, नंतर 25 आहे, पण तो 20 पेक्षा मोठा आहे, तो चालणार नाही. येस, सो दीज ओनली 4 नंबर्स आर दॅर. येस, बी इज 1 4 9 16. येते लक्षात. ओके. सी सेट आहे बघा AEIOU. व्हॉट इज दिस? ऍक्च्युली दिस इज इंग्लिश सब्जेक्ट विल हेल्प यू हिअर. इंग्लिश जर व्यवस्थित माहिती असेल तुम्हाला, इंग्लिशचा स्टडी असेल तर कळेल काय ते. वॉवेल्स इन द इंग्लिश अल्फाबेट्स AEIOU. बरोबर ना. येस, एक्स such that x is a vowel in इंग्लिश अल्फाबेट. करेक्ट. डी सेट बघा काय, वाय such that y is a color in the rainbow. कुठले कुठले कलर आहेत रेनबो मध्ये? रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो, व्हायलेट. 7 कलर्स आहेत ना. येस. नेक्स्ट पी सेट काय, एक्स such that x is an integer and x is in between -3 to 3. मग काय काय येईल, इंटिजर -2 -1 0. बघा 1 2 आले, सोपं आहे. नंतर हे काय बघा 1 8. येस 27. हे क्यूब दिसत आहेत कोणाचे तरी, बरोबर ना. सगळे क्यूब आहेत. 64 पण क्यूब आहे, 125 पण क्यूब आहे. मग काय येईल, एक्स such that x is equal to n cube and n is a natural number. कळतंय ना. कारण नॅचरल जर घेतला नाही, मायनस जर घेतला तर -1चा क्यूब -1च असतो, -2चा क्यूब -8 असतो. म्हणून आपण नॅचरल घेतलंय, कारण इथे सगळे पॉझिटिव्ह आहेत. येते ना लक्षात. येस, आय थिंक यू कॅन अंडरस्टँड हाऊ वी राईट द सेट इन लिस्टिंग मेथड as well as in rule method. Okay. Now let us see the practice set 1.1. Okay, 1.1 बघूया काय काय त्याच्यात. सॉल्व्ह करूया एक्झाम्पल्स. राईट द फॉलोइंग सेट इन रोस्टर फॉर्म. सेट ऑफ इव्हन नंबर. रोस्टर म्हणजे काय, लिस्ट मेथड. लक्षात घ्या, लिस्ट करायचे सगळे. सेट ऑफ इव्हन नंबर बरोबर 2, आणि लिमिटेशन दिले नाही की इथपर्यंतच पाहिजे, याच्यात आणि याच्यातच पाहिजे. इन्फायनाइट सेट येईल मग 2 4 6 8 लाईक दॅट. ओके. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. एकच इव्हन प्राईम नंबर आहे तो 2 आहे, बाकी सगळे ऑड आहे. तुम्ही किती पण घ्या, बरोबर ना. ही 1 to 50 नाही, 1 to किती पण घ्या तुम्ही. 2 इज द ओनली इव्हन प्राईम नंबर. ओके, सो दिस इज ओनली 1 एलिमेंट इज देअर. सेट ऑफ निगेटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह इंटिजर्स -1 -2 -3 अप टू -इन्फिनिटी. येते ना लक्षात. हे लिस्ट मेथडमध्ये लिहिलं आहे, ग्रीन कलरमध्ये सोल्युशन आहे बघा. ही लिस्ट मेथड किंवा रोस्टर फॉर्म म्हणतोय आपण त्याला. सेट ऑफ बेसिक साऊंड ऑफ सरगम. सूर सा रे ग म प ध नि. 7 सूर आहेत ना, बरोबर. राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक एलिमेंट्स इन वर्ड्स. हे वर्ड मध्ये लिहायचे. आता पहिले बघा 4/3 बिलॉंग्स टू क्यू. म्हणजेच काय, 4/3 इज अन एलिमेंट ऑफ सेट क्यू. यू आर अन एलिमेंट ऑफ युअर फॅमिली. अशा प्रकारे 4/3 कुठे रॅशनल नंबर आहे ना. हा 4/3 इज अन एलिमेंट ऑफ सेट क्यू, किंवा 4/3 इज अन रॅशनल नंबर असं पण लिहू शकतो आपण. सेकंड, -2 डज नॉट बिलॉंग्स टू एन. -2 इज नॉट अन एलिमेंट ऑफ एन. तो नाही आहे ना त्याच्यामध्ये, डज नॉट बिलॉंग्स टू म्हटलंय. येस. पी इक्वल टू पी such that p is an odd number. म्हणजेच काय, सेट p is a set of all p such that p is an odd number. बरोबर आहे ना, सगळे ऑड नंबर्स आहेत ना त्याच्यामध्ये.
नेक्स्ट आहे बघा, राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. कुठलेही 2 सेट लिहा. मी एक सेट सांगतो, तुम्ही दुसरा घरी ट्राय करा. लिस्टिंग मेथड मध्ये लिहिला बघा एक सेट मी 2 3 5 7 आणि हा कुठला सेट आहे? इट इज द सेट ऑफ ऑल प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 10. बरोबर, हे सगळे प्राईम नंबर्स आहेत बघा, 2 3 5 7. मग असे अजून एक सेट तुम्ही लिहा. ओके, आणि एक लिस्ट मेथडमध्ये आणि दुसरा त्याच लिस्ट मेथडला कशामध्ये कन्वर्ट करायचं? रूल मेथडमध्ये कन्वर्ट करायचं. ओके, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. ऑल मंथ्स इन द इंडियन सोलर इयर, भारतीय ते मराठी महिने म्हणतो बघा आपण, हे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्र अश्विन कार्तिक माघ पौष फाल्गुन, अशा प्रकारे पण ते 12 महिने आपले आहेत. बरोबर ना. नेक्स्ट, लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. एक वर्ड लिहायचं, रिपीट झाला असेल तर लिहायची गरज नाहीये. COMPLENT. येस, सिम्पल. सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स, नोज, आय, 5 आहेत ना. त्याला काय म्हणतो? पंचनेंद्रिय. काय मराठीत काय म्हणतात? आय डोंट नो. सो 5 ऑर्गन्स आर देअर, सेन्सरी ऑर्गन्स, नोज, इयर्स, आय, टंग अँड स्किन. Try to write this set using listing method. Set of prime numbers from 1 to 20. येथील लिहिता? येस, येथील तुम्हाला. सिम्पल आहे. प्राईम नंबर लिहायचे. मी 1 to 10 पर्यंत ऑलरेडी लिहिले, तुम्हाला फक्त 11 to 20 ऍड करायचे. सोल्युशन त्याचं फाइंड करायचं. नेम ऑफ कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड. कॉन्टिनेंट मीन्स खंड. आशिया, आफ्रिका. बरोबर ना. काही सांगितले माहिती आहे तुम्हाला, लिहिता येतील. बरोबर आहे. हे ट्राय करा, कमेंटमध्ये मला सोल्युशन द्या. ते लक्ष. राईट द फॉलोइंग सेट युजिंग रूल मेथड. बरोबर आहे. रूल मेथडने लिहायचे काही सेट्स दिलेले आहेत आपल्याला. फर्स्ट 1 4 9 16 25 काय येईल? स्क्वेअरचा सेट आहे ना तो. 1 to 10 1 to 10 नंबरचा स्क्वेअरचा सेट आहे. x such that x is equal to n square, n belongs to n is less than equal to 10. बरोबर ना. हे काय? मल्टिपल ऑफ 6 आहे बघा. 6 चा टेबल दिसतोय तो 50 पर्यंत. येस, x such that x is equal to 6n. 6 च्या मल्टिपल मध्ये आहेत ना ते. n belongs to n and n less than 9. Smile in the word, letter of the word smile. Y such that Y is a letter in the word smile. येत आहे लक्षात? Try to write this set using listing method. ओके, हे जे सेट आहे लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचे. लिहिता येतील. पहिलंच एक्झाम्पल सांगितलंय मी, हे एक्सप्लेन केलंय बघा. व्हिडिओ रिवाइज करून बघा. पहिलंच मी सांगितलंय एक्झाम्पल काय आहे. लिहिता येईल तुम्हाला. हे 8 लेटर ऑफ द वर्ल्ड 8 लिहिता येईल सोल्युशन. तर अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट 1.1 आपण बघितलाय. आय थिंक यू कॅन अंडरस्टँड हाऊ टू राईट द सेट इन द बोथ मेथड, आयदर रूल मेथड ऑर इन द लिस्टिंग मेथड. ओके, rule method or listing method. So this is a very important concept because set is a very basic concept in the mathematics, in the set theory, in the calculus, because you use this concept in your higher education also. Okay, तर नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा कन्सेप्ट बघूया. टाइप ऑफ सेट, कुठले कुठले सेटचे टाइप्स आहेत, व्हॉट आर द टाइप्स ऑफ सेट. ओके, आणि त्याच्यामध्ये अजून काय कन्सेप्ट आहेत ते बघूया. युनिव्हर्सल सेट असेल, एम्प्टी सेट असेल, जे काय असतील. सो वी विल डिस्कस देम वन बाय वन. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल. ओके, खाली ते वर्ड दिसत असेल तुम्हाला, सबस्क्राईब दिस चॅनल, सो दॅट यू कॅन गेट द अपडेट अबाउट द नेक्स्ट व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला लगेच मिळेल. ओके, पुढचा व्हिडिओ लगेच मी अपलोड करतो लवकरात लवकर. फक्त याचा स्टडी तुम्ही चालू ठेवा, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड द नेक्स्ट कन्सेप्ट ऑल्सो. ओके, थँक्यू.